पहिला प्रश्न आहे की मानवी देहामध्ये आदिमाया शक्तीचा संचार निर्माण होतो का? वारे, हे खरे आहे का? खोटे, अगदी सपशेल खोटे. देवीला आणखी काही धंदे आहेत की नाही? मोलकर्णीच्या अंगात येऊन नुसतं हू करायचं हे भूत लक्षण, हे भूतानी होतं. ही भूत आहेत, त्यांच्या जवळसुद्धा जाऊ नये. आता मला हे समजत नाही की देवळात ही भूतं कशाला? ही साक्षात महालक्ष्मी तुमची स्वयंभू आहे. तिला केवढे चैतन्य वाहत आहे आणि तिच्यासमोर असे घाणेरडे प्रकार करायचे. काय सांगणार? कोणी ऐकणार आहे का माझं? मुंबईला महालक्ष्मीचं मंदिर आहे. तिन्ही महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली. आणि त्याचे ट्रस्टीज माझ्याकडे आले, माताजी तुम्ही देवीचं कार्य करता तर कृपा करून येऊन इथे जरा समजावून सांगा. म्हटलं मी काय तुम्हाला समजावून सांगणार, तुम्ही आधी हे बंद करा. मुळीच त्यांच्या मार्गाला जाऊ नये आणि ह्यानी नुसते त्रास होतात. कॅन्सरचा रोगसुद्धा होऊ शकतो. मुळीच जाऊ नये. हे काय आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला सहयोगात आल्यावर कळेल की कुठून येतं, ही भूतं कुठून येतात, हे काय होतं, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस काय, अगदी सायंटिफिकली तुम्हाला सगळे लोक समजावून सांगतात. मुळीच त्यांच्याजवळ जाऊ नये. पृथ्वीवर अनादी काळापासून साधू संत होऊन गेले तर त्यांचा वरील अधिकारी कोण याचं जर उत्तर पाहिजे. अधिकारी कोणी नाही, हे चैतन्य सृष्टीच त्यांची अधिकारी, परमेश्वरा त्यांचा अधिकारी. पण ओम म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि तो मानवाला मिळाला काय याचे उत्तर पाहिजे. ओम म्हणजे काय? आता मी ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सायंटिफिकली सांगतो की हे मूळाधार चक्र आहे, हे कार्बन आयटमपासून झालं. कार्बन आयटमला आता सायन्स तेवढं समजलं आपल्याला. आता समजून घ्या की 4 व्हॅलेन्सीज असतात आणि 4 व्हॅलेन्सीज असल्यामुळे तो एकंदर केमिकल्समध्ये, एलिमेंट्समध्ये 8 व्हॅलेन्सीच्या वर किंवा जास्त होऊ शकत नाही. पण ह्याच्याजवळ 4 व्हॅलेन्सी असल्यामुळे हा देऊ शकतो आणि घेऊ शकतो. ह्या चतुर्भुज आपल्याकडे नेहमी चतुर्भुज वगैरे म्हणतात आपण गणेशाला म्हणतो. ही गणेशाची स्थिती जी आहे हे कार्बनपासून त्याचा हे जे इथलं तुम्ही चक्र बघता 4 ह्याचं, हे कार्बनच्या एखाद्या ॲटमसारखं बनवलेलं आहे. आता जर तुम्ही कार्बनचा ॲटम, आता हे आम्ही सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. एक सायंटिस्ट आहेत, 2 जण, मिस्टर योहान आणि वरळीकर, मग अमेरिकेत आहेत, त्यांनी ह्याच्यावर सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं तुम्ही असा एक त्याचा एक हे बनवा मॉडेल. तो मॉडेल बनवल्यावर त्याच्या जेव्हा डावीकडून लाईट घातला तर उजवीकडे दिसू लागलं. तर उजवीकडे ओम दिसला त्यांना आणि उजवीकडून डावीकडे बघितलं तर स्वस्तिक दिसलं आणि खालून वर बघितलं तर त्यांना चक्र दिसलं. तर ओंकार हा जो ओम शब्द आहे हे सुरुवातीला जेव्हा आदिशक्ती आणि परमेश्वर यांच्यामध्ये अंतर आलं, परमेश्वराने सांगितलं आदिशक्तीला की तू सारी सृष्टी क्रिएट कर, त्यावेळेला जो टंकार झाला तोच ओंकार आहे आणि ती जेव्हा क्रियाशील झाली त्यांनी ओंकार झालेला आहे. तर हे फार मोठं, याच्यावरती मी कितीतरी लेक्चर्स दिलेले आहेत, एवढ्या शॉर्ट टाईमला मी सांगू शकत नाही. पण सायंटिफिकली आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की ह्या मूळाधार चक्रावरती तुम्ही 3 गोष्टी व्यवस्थित बघू शकता. एक म्हणजे ओंकार, दुसरीकडे डावीकडे तुम्ही स्वस्तिक आणि वरच्या बाजूला तुम्हाला क्रॉस दिसतो. हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी लेक्चरसुद्धा दिलेलं आहे आणि त्या एका पुस्तकातसुद्धा आहे. तसं ओंकार म्हणजे उम अशा 3 शक्त्या आहेत त्रिगुणात्मिका. त्यातली जी महालक्ष्मीची शक्ती आहे ती मची शक्ती. अशा रीतीने 3 शक्त्या, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्या 3 शक्ती. श्री गणेश के 4 हाथ हैं. मैंने बताया था कि कार्बन एटम के भी 4, उसकी भी 4 वैलेंसीज, इनके भी 4 हाथ हैं. कार्बन एटम को मैंने कहा कि उसका फोटो उतार के और उसके 3 एंगल से आप फोटो लीजिए. निराकार में जब आप उनको लेफ्ट साइड में देखते हैं तो आपको वो स्वस्तिक के रूप में दिखाई देते हैं.
फिर आप जब राइट साइड में उसे देखते हैं तो वो ओंकार दिखाई देते हैं, बहुत से ओंकार, जितने कार्बन आइटम है वो ओंकार 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 ऐसे दिखाई देते हैं। और अगर नीचे से ऊपर की तरफ देखें तो जो ग्रीक में अल्फा और ओमेगा जो दो संकेत इस्तेमाल होते हैं वो दिखाई देते हैं। ईसा मसीह ने कहा था मैं अल्फा और ओमेगा, अल्फा माने शुरुआत और ओमेगा माने अंत, और उसके जो सिंबल्स बने हुए हैं वही सिंबल्स आपको बिल्कुल दिखाई देंगे।